Hello, good morning, students. Welcome to my YouTube channel. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जो काही युनिट स्टार्ट करायचा आहे ते फार महत्त्वाचं युनिट आहे आणि त्या युनिटचं नाव आहे फ्लुइड्स मेकॅनिक्स. तर फ्लुइड्स मेकॅनिक्स हे जे युनिट आहे हे नीट त्याचप्रमाणे JEE या स्टुडंटसाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे. किमान या टॉपिकवर 2 मॅक्सिमम 3 MCQs कंपल्सरी येतात दरवर्षी. त्याच्यामुळे हे टॉपिक करणं फार गरजेचं आहे. आता या फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपल्याला 2 पार्ट पाडता येईल. फ्लुइड्स मेकॅनिक्सचे 2 पार्ट्स आहेत. पहिला पार्ट जो आहे तो आहे हायड्रोस्टॅटिक आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे हायड्रोडायनॅमिक. आता फ्लुइड्स म्हणजे काय? एनिथिंग विच कॅन बी फ्लो. फ्लुइड्स म्हणजे काय? जे फ्लो होतं. आता फॉर एक्झाम्पल या फ्लुइड्समध्ये आपण लिक्विड पण घेऊ शकतो आणि गॅसेस पण घेऊ शकतो. म्हणजे लिक्विड असेल किंवा गॅस असेल तर या लिक्विड आणि गॅसला आपण काय म्हणतो? फ्लुइड्स म्हणतो. हा जो फ्लुइड्स आहे तर या फ्लुइड्स मेकॅनिक्समध्ये हे जे 2 टाईप्स आहेत हायड्रोस्टॅटिक्स आणि हायड्रोडायनॅमिक्स. तर कुठल्या पार्टमध्ये कशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते आपल्याला डिटेल्समध्ये बघायचं आहे. तर हायड्रोस्टॅटिक्स, आता स्टॅटिक या शब्दाचा अर्थ होतो रेस्ट आणि हायड्रो स्टँड्स फॉर व्हॉट? लिक्विड, दॅट इज वॉटर ऑर लिक्विड. तुमच्या या नावावरूनच लक्षात आलं असेल की हायड्रोस्टॅटिक म्हणजे काय. जर वॉटर रेस्ट कंडिशनमध्ये असेल, लिक्विड जर रेस्ट कंडिशनमध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोस्टॅटिक्स. हायड्रोडायनॅमिक्स, हायड्रो दॅट इज लिक्विड ऑर वॉटर. डायनॅमिक म्हणजे काय? डायनॅमिक म्हणजे मोशन. म्हणजे जे वॉटर मोशनमध्ये आहे जे वॉटर मोशनमध्ये आहे त्याची स्टडी आपण कशामध्ये करतो? हायड्रोडायनॅमिक्समध्ये. आणि जे वॉटर रेस्ट कंडिशनमध्ये आहे त्याची स्टडी आपण कशामध्ये करतो? हायड्रोस्टॅटिकमध्ये. मग तुमच्या लक्षातच आलं असेल की हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय. तर हायड्रोस्टॅटिकची आपण डेफिनेशन करू शकतो. द ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with the study of properties of fluids at rest is called hydrostatic. ही झाली त्याची डेफिनेशन. हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे काय? तर हायड्रोस्टॅटिक म्हणजे ही एक फिजिक्सचीच ब्रांच आहे की ज्या ब्रांचमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा. पण हे जे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आहे ते कसं असलं पाहिजे? रेस्ट कंडिशनमध्ये असलं पाहिजे. जर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स रेस्ट कंडिशनमध्ये असेल तर त्या ब्रांचला आपण काय म्हणणार आहोत? हायड्रोस्टॅटिक्स. आता प्रश्न येतो हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय. तर हायड्रोडायनॅमिक्सचा अर्थ तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की जे फ्लुइड्स मोशनमध्ये असेल. आता याची डेफिनेशन करताना आपण डेफिनेशन्स काय करणार याची? द ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with the study of
properties of fluids, properties of fluids in motion is called hydrodynamic. आता हे जे लिक्विड आहे हायड्रोडायनॅमिक मध्ये, हे हायड्रोडायनॅमिक मधलं लिक्विड कोणत्या कंडिशन मध्ये असलं पाहिजे? मोशन मध्ये असलं पाहिजे, तरच आपण त्याला काय म्हणू? हायड्रोडायनॅमिक. हायड्रोस्टॅटिक्स आणि हायड्रोडायनॅमिक्स हे दोन पॉईंट्स तुमचे क्लिअर झाले असतील. हायड्रोस्टॅटिक मध्ये काय असतं? लिक्विड किंवा वॉटर हे कोणत्या कंडिशन मध्ये असतं? रेस्ट मध्ये असतं. आणि हायड्रोडायनॅमिक मध्ये वॉटर हे कोणत्या कंडिशन मध्ये असतं? मोशन मध्ये असतं. मोशन मध्ये. हा दोन टाइप मध्ये फरक आहे, हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनॅमिक. हायड्रोस्टॅटिक मीन्स वॉटर ॲट रेस्ट and hydrodynamics means water in motion. मग आता नेमकं या दोघांमध्ये शिकायचं काय आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये? कारण हा टॉपिक तर फार इम्पॉर्टंट आहे नीटसाठी ॲज वेल ॲज जेईसाठी सुद्धा. मग हायड्रोस्टॅटिक मध्ये आपल्याला कोणते पॉईंट शिकायचे आहेत किंवा हायड्रोडायनॅमिक मध्ये आपल्याला कोणते पॉईंट शिकायचे आहेत? तर हायड्रोस्टॅटिक मध्ये आपल्याला जे पॉईंट्स घ्यायचे आहेत ते आहेत प्रेशर, हा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन, प्रेशर आणि सरफेस टेन्शन हे दोन टॉपिक आपल्याला हायड्रोस्टॅटिक मध्ये कव्हर करायचे आहेत. हायड्रोडायनॅमिक मध्ये काय शिकायचं आहे आपल्याला? तर हायड्रोडायनॅमिक मध्ये आपल्याला शिकायचं आहे विस्कॉसिटी आणि बर्नौलीज थिअरम. फ्लुइड्स मेकॅनिक्सचा थोडा पार्ट तुमचा क्लिअर होईल. हायड्रोस्टॅटिक मध्ये आपल्याला कुठले आर्टिकल्स शिकायचे आहेत आणि हायड्रोडायनॅमिक्स मध्ये आपल्याला कुठले आर्टिकल्स शिकायचे आहेत. तर हायड्रोस्टॅटिक मध्ये आपण प्रेशर आणि सरफेस टेन्शन पाहणार आहोत आणि हायड्रोडायनॅमिक मध्ये आपण विस्कॉसिटी आणि बर्नौलीज थिअरम पाहणार आहोत. विस्कॉसिटी असेल किंवा बर्नौलीज थिअरम असेल, याच्यामध्ये जे काही फ्लुइड्स आहे, मग ते वॉटर असेल किंवा गॅसेस असतील, ते मोशनमध्ये जर असेल तर आपण त्याची स्टडी या हायड्रोडायनॅमिकमध्ये करणार आहोत. आणि लिक्विड जे आहे, वॉटर जे आहे, ते रेस्ट कंडिशनमध्ये असल्यानंतर प्रेशर आणि सरफेस टेन्शन ह्या त्याच्या फिनॉमिना काय आहे हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, तर चला आपण सर्वात प्रथम हायड्रोडायनॅमिककडे जाऊया. तर हायड्रोडायनॅमिकमध्ये जाताना सर्वात आधी आपल्याला जो पहिला आर्टिकल आहे आपलं ते आहे प्रेशर. तर प्रेशर संदर्भात आपण व्यवस्थितरित्या डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर सरफेस टेन्शनकडे जाणार आहोत. आता हायड्रोस्टॅटिकमध्ये आपण प्रेशर सर्वप्रथम बघू. तर प्रेशर पाहण्याआधी आपल्याला हे जे फ्लुइड्स आहे हे आयडियल फ्लुइड्स म्हणजे काय, म्हणजे नेमकं कोणत्या फ्लुइड्सला आपण आयडियल म्हणू याविषयी आपण थोडं सविस्तर बघू. आता आयडियल फ्लुइड जो आहे, आयडियल फ्लुइड्स, आता हे आयडियल फ्लुइड्स जे आहेत हे कशाला म्हणायचं? आयडियल फ्लुइड्स म्हणजे काय? तर जे फ्लुइड्स इझिली कॉम्प्रेस होत नाही त्याला काय म्हणू आपण? आयडियल फ्लुइड्स. आता या आयडियल फ्लुइड्सला, ज्या फ्लुइड्सचा व्हॉल्यूम हा इझिली कॉम्प्रेस होत नाही, फॉर एक्झाम्पल जर आपण वॉटर जर घेतलं तर या वॉटरचा जो काही व्हॉल्यूम आहे हा व्हॉल्यूम इझिली कॉम्प्रेस होत नाही. मग इझिली कॉम्प्रेस होत नाही त्यालाच काय म्हणायचं? आयडियल फ्लुइड्स. या आयडियल फ्लुइड्सला आणखी एक वर्ड आहे, ह्याला म्हणतो आपण इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स.
याचं दुसरं नाव काय आयडियल फ्लुइड्सचं? इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय की जे सहजासहजी आपल्याला कॉम्प्रेस करता येत नाही. फॉर एक्झाम्पल हा मार्कर आहे, याला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे ज्या फ्लुइडच्या व्हॉल्यूमला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही अशा फ्लुइडला आपण काय म्हणू? आयडियल फ्लुइड्स म्हणू. आणि आयडियल फ्लुइड्सलाच आपण काय म्हणतो? इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स. आता गॅसेस संदर्भात काय होईल? आपण जर गॅसेस घेतले तर या गॅसेसला आपण आयडियल फ्लुइड्स म्हणू शकतो का? तर गॅसेसला आपण आयडियल फ्लुइड्स म्हणू शकत नाही किंवा इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स म्हणू शकत नाही. का बरं? कारण गॅसेस जे आहेत ते इझिली कॉम्प्रेस होतात. गॅसेस म्हणजे काय? एअर. एअरला आपण इझिली कॉम्प्रेस करू शकतो आणि इझिली कॉम्प्रेस केल्यामुळे त्या गॅसेसला आपण इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड किंवा आयडियल फ्लुइड म्हणणार नाही, तर याला आपण काय म्हणू? कॉम्प्रेसिबल फ्लुइड. गॅसेसला आपण काय म्हणणार आहोत? कॉम्प्रेसिबल फ्लुइड्स. आणि हे जे कॉम्प्रेसिबल फ्लुइड्स आहे म्हणजे इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे आयडियल फ्लुइड. मग हे आयडियल फ्लुइड होणार आहे का? नाही, म्हणजे नॉट आयडियल फ्लुइड. डज नॉट आयडियल फ्लुइड. मग आयडियल फ्लुइड कुठलं आहे? तर आयडियल फ्लुइड काय आहे? वॉटर आहे. आणि आयडियल फ्लुइड कुठलं नाही आहे? तर आयडियल फ्लुइड कुठलं नाही आहे? गॅसेस, एअर. हे आयडियल फ्लुइड नाही आहे. आयडियल फ्लुइड म्हणजे काय की ज्या फ्लुइडचा व्हॉल्यूम हा इझिली आपण काय करू शकतो? हा इझिली आपण कॉम्प्रेस करू शकत नाही, त्याच्यामुळेच त्याला आपण काय म्हणू? आयडियल. आयडियल म्हणजेच काय? इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स. गॅसेसच्या संदर्भात तसं होत नाही. गॅसेसला आपण इझिली कॉम्प्रेस करतो म्हणून त्याला आपण कॉम्प्रेसिबल फ्लुइड्स म्हणतो. आणि कॉम्प्रेसिबल फ्लुइड हे काय नसतं? हे आयडियल फ्लुइड नसतं. तर हा छोटासा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेला असेल. बरेच वेळेस इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड ज्या वेळेस वर्ड येतो त्यावेळेस मुलं फार गोंधळून जातात की इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे काय? तर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही की जी फ्लुइड्स आपण ज्या फ्लुइडचा व्हॉल्यूम आपण इझिली कॉम्प्रेस करू शकत नाही त्याला इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड असं म्हणतात. थोडक्यात काय? वॉटर. ठीक आहे. तर आपण वॉटरकडे जाणार आहोत आणि प्रेशर कसं ॲक्ट होतं त्याच्यावर, त्याच्या संदर्भातले सगळे फिनॉमिनॉन आपण इथं डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण प्रेशर म्हणजे काय ते बघू. आता जनरली प्रेशरचा जो बेसिक कन्सेप्ट आहे हा आपल्या सर्वांना माहीतच आहे. प्रेशरचा जो बेसिक कन्सेप्ट आहे म्हणजे त्याचा फॉर्म्युला हे आपण मेजरमेंटमध्येच डिस्कस केलेला आहे. तर प्रेशर काढण्यासाठी आपल्याला दोन फिजिकल क्वांटिटीची गरज असते. आता त्या दोन ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या दोन फिजिकल क्वांटिटीज कुठल्या आहेत? प्रेशर संदर्भात डिस्कस करत असताना सर्वात आधी आपल्याला माहिती पाहिजे की प्रेशर कुठल्या दोन क्वांटिटीवर डिपेंड आहे. कारण प्रेशर ही जी क्वांटिटी आहे ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. त्यामुळे प्रेशरचा फॉर्म्युला जो आहे तो आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. हा आहे आपला सिंपल कन्सेप्ट. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. पण हा जो फोर्स आहे हा कोणता फोर्स असला पाहिजे? तर हा जो फोर्स आहे हा डेफिनेटली नॉर्मल फोर्स असला पाहिजे. याचं सविस्तर एक्सप्लेनेशन सुद्धा आपण बघणार आहोत. हा जो फोर्स आहे हा निश्चितच परपेंडिक्युलर फोर्स असला पाहिजे अपॉन एरिया. म्हणजे प्रेशर जर आपल्याला काढायचं असेल तर परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया म्हटलं तर त्याचं युनिट आपल्याला काढता येईल आणि त्याचं युनिट आहे फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि एरिया आपण कशामध्ये मोजतो? मीटर स्क्वेअरमध्ये.
म्हणजे हे जे युनिट आहे हे कोणते युनिट आहे, हे SI युनिट आहे. म्हणजे SI युनिट जे प्रेशरचं आहे ते काय असणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता हे जे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, हे न्यूटन पर मीटर स्क्वेअरला आपण काय म्हणतो, याला पास्कल सुद्धा म्हणतात. पास्कल दॅट इज द नेम ऑफ सायंटिस्ट. त्याच्या स्मरणार्थ आपण या न्यूटन पर मीटर स्क्वेअरला पास्कल सुद्धा म्हणतो. आणि पास्कल इंडिकेट कसा करायचा, तर त्याला काय लिहायचं, पा, PA. पा मीन्स व्हॉट, पास्कल. आणि पास्कल म्हणजेच काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे जर आपण घेतलं की 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू किती, तर तो किती होतो, 1 पास्कल. म्हणजे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअरला आपण काय म्हणू शकतो, 1 पास्कल. आता फॉर्म्युला झालं, त्याचं SI युनिट झालं. याचं आपण मेजरमेंटमध्ये पहिल्या युनिटमध्ये आपण डायमेन्शनसुद्धा काढलेलं आहे. तर याचं डायमेन्शन्स कसं काढायचं ते आपण बघणार आहोत. म्हणजे एक ब्रीफ इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल की ॲक्च्युअली प्रेशर आहे काय. मग ते प्रेशर आपण परपेंडिक्युलरच काय करतो फ्लुइड्स लिक्विडमध्ये, त्याच्याविषयी आपण थोडंसं डिटेल्समध्ये जाणार आहोत. आता डायमेन्शन्स काढत असताना सर्वात आधी ही जी क्वांटिटी आहे प्रेशर, तिचा फॉर्म्युला आपण लिहू. तर प्रेशर या क्वांटिटीचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. आता फोर्स जे आहे आपलं डायमेन्शन्स ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. डायमेन्शन आहे M1 L1 T-2 अपॉन एरियाचं डायमेन्शन काय आहे, L2 +2 आहे. वरच्या साईडला गेले की -2 येईल. ऑलरेडी तर 1 आहे, 1 - 2 किती होईल, -1. बाकीच्या टर्म्स आपण ॲज इट इज लिहू. इथं -1 येईल आणि इथं -2 येईल. तर अशा पद्धतीनं आपण प्रेशर फॉर्म्युला, SI युनिट आणि त्याचं डायमेन्शन्स कसं काढतात याविषयी आपण व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे. आता हा प्रश्न आहे की हा जो फोर्स आहे, हा फोर्स परपेंडिक्युलरच का असतो, नॉर्मलच का असतो, याविषयी मी थोडंसं डिटेल्समध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर जाऊया आपण पुढच्या आर्टिकलकडे. लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस. म्हणजे या आर्टिकलमध्ये आपल्याला हे जे लिक्विड आहे हे सॉलिड सरफेसवर कसा फोर्स एक्सर्ट करत आहे ते आपल्याला शिकायचं आहे. मग लिक्विड हा सॉलिड सरफेसवरती जो फोर्स एक्सर्ट करणार आहे तो कसा असणार आहे, परपेंडिक्युलर. तर आपण नेमकं परपेंडिक्युलर फोर्सच काय ॲक्ट करत आहे त्या संदर्भात आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहत आहोत. आता त्याच्यासाठी आपण इथं ग्लास व्हेसल कन्सिडर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर कन्सिडर केलेलं आहे. आणि हे जे वॉटर आहे हे ऑब्व्हियसली कोणत्या कंडिशनमध्ये आहे, हे आहे रेस्ट कंडिशनमध्ये. मग रेस्ट कंडिशनमध्ये वॉटर आहे, तर हे जे वॉटर आहे हे या सॉलिडच्या सरफेसला किंवा त्याच्या बॉटमला कोणता फोर्स एक्झर्ट करणार आहे, नॉर्मल फोर्स. आणि नॉर्मल फोर्स म्हणजेच काय, नॉर्मल फोर्स म्हणजेच परपेंडिक्युलर फोर्स. याला काय म्हणतो आपण, परपेंडिक्युलर फोर्स. मग हा परपेंडिक्युलरच का असतो त्याविषयी आपण डिस्कस करू. त्यासाठी बघा इथं लक्ष द्या की हा जो बॉटम आहे ग्लास सरफेसचा, या ग्लास बॉटमच्या सरफेसवरती आपण एक पॉईंट घेतलेला आहे, O पॉईंट. आणि हे जे लिक्विड आहे म्हणजे हे जे वॉटर आहे, हे वॉटर या पॉईंटवर किती फोर्स एक्झर्ट करत आहे, F, कॅपिटल F एवढा फोर्स एक्झर्ट करत आहे. ठीक आहे. मग कॅपिटल फोर्स एवढा फोर्स एक्झर्ट करत आहे, तर आपण इथं सुरुवातीला कन्सिडर करू की हा जो फोर्स आहे हा परपेंडिक्युलर नाही आहे, परपेंडिक्युलर नाही आहे. मग हा फोर्स जो आहे हा काहीतरी अँगलनं या O पॉईंटवर एक्झर्ट होत असेल. आपण परपेंडिक्युलर घेतला आहे का, नाही, आपण इथं फोर्स परपेंडिक्युलर घेतलेला नाही. तर हे जे लिक्विड जो फोर्स एक्झर्ट करणार आहे O पॉईंटवर, हा कितीतरी अँगलनं एक्झर्ट करत आहे. परपेंडिक्युलर आहे का, नाही, पण थिटा काहीतरी आहे. मग न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतोय की जेवढा फोर्स एखादी बॉडी दुसऱ्या बॉडीवर एक्झर्ट करते तेवढ्याच मॅग्निट्यूडचा फोर्स दुसरी बॉडीसुद्धा पहिल्या बॉडीवर काय करते, एक्झर्ट करते. मग आता लिक्विड किती फोर्स या O या पॉईंटवर एक्झर्ट करत आहे, F.
ओ पॉईंट कुठे आहे, हा बॉटमला आहे कोणाच्या, ग्लास सरफेसच्या म्हणजे सॉलिड सरफेसच्या. मग हा सॉलिड सरफेसचा ओ पॉईंट सुद्धा काय करणार आहे, तेवढ्याच मॅग्निट्यूडचा रिएक्शन फोर्स एक्झर्ट करणार आहे आणि तो फोर्स किती असेल, कॅपिटल आर. म्हणजे इथं दोन फोर्सेस आपल्याला इक्वल पाहायला मिळतील. एफ इज एक्झॅक्टली इक्वल टू कॅपिटल आर. आता कॅपिटल एफ म्हणजे काय, फोर्स एक्झर्टेड बाय द लिक्विड, आणि कॅपिटल आर म्हणजे काय, फोर्स एक्झर्टेड बाय द सॉलिड सरफेस. म्हणजे हे जे दोन फोर्स आहेत हे इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत. इथं आपण न्यूटनचा थर्ड लॉ आपण इथं वापरू शकतो. सो न्यूटन्स थर्ड लॉ, अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ. ठीक आहे. सो एफ इज इक्वल टू आर आहे. मग आता या फोर्सचे जर आपण दोन कॉम्पोनंट्स घेतले, एक एफ साइन थिटा आणि दुसरा एफ कॉस थिटा, तर आपल्याला काय मिळेल बघा, एफ रिझॉल्व्ड into two components, आता हे जे कॉम्पोनंट्स आहेत ते कोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. एफ रिझॉल्व्ड इंटू टू कॉम्पोनंट्स. पहिला जो कॉम्पोनंट्स आहे तो आहे वर्टिकल कॉम्पोनंट्स पहिला, आणि हा जो वर्टिकल कॉम्पोनंट्स आहे हा वर्टिकल कॉम्पोनंट्स आहे एफ साइन थिटा, आणि दुसरा जो कॉम्पोनंट्स आहे तो आहे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट्स, आणि तो आहे एफ कॉस थिटा. ठीक आहे. लिक्विड जो काही फोर्स एक्झर्ट करणार आहे कॅपिटल एफ कोणावर, पॉईंट ओ वर, त्या कॅपिटल एफचे आपण दोन कॉम्पोनंट्स घेतले आहेत. एक वर्टिकल कॉम्पोनंट्स घेतला एफ साइन थिटा, दुसरा हॉरिझॉन्टल घेतला आहे, हा वर्टिकल आहे आणि हा हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे. तर हे दोन कॉम्पोनंट्स आपण घेतले. तर याच्यातला एफ कॉस थिटा जो असतो ना, तर हा एफ कॉस थिटा फार महत्त्वाचा आहे, कारण हाच कॉम्पोनंट्स आपल्याला सांगतो की लिक्विड रेस्टमध्ये आहे की मोशनमध्ये आहे. जो एफ कॉस थिटा आहे, जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे, that is the most important components which indicates that liquid is at rest or in motion. मग आता आपल्याला हा एफ कॉस थिटा आपल्याला हे लिक्विड रेस्टमध्ये आहे किंवा मोशनमध्ये आहे ते आपल्याला सांगणार आहे. तर इथं कॉस थिटा जो आहे हा कॉस थिटा जर आपण 0 घेतला, कॉस थिटा 0 आहे म्हणजे काय, डेफिनेटली लिक्विड कसं आहे, रेस्टमध्ये आहे. आणि कॉस थिटा आणि थिटा काहीतरी आहे म्हणजे ते जे लिक्विड आहे ते मोशनमध्ये आहे. मग एफ कॉस थिटा डिसाईड करतं रेस्ट किंवा मोशन त्या लिक्विडची. मग आपण समजा कन्सिडर केले तर एफ थिटा इज इक्वल टू 0. का कन्सिडर करतो आपण एफ थिटा इज इक्वल टू 0, कारण हे जे लिक्विड आहे, हे जे वॉटर आहे, हे कोणत्या कंडिशनमध्ये आहे, त्या ग्लास वेसलमध्ये रेस्ट कंडिशनमध्ये आहे. तर याचं जे कारण आहे, हे वॉटर जे आहे हे कोणत्या कंडिशनमध्ये आहे, रेस्ट कंडिशनमध्ये आहे. म्हणून आपण इथं थिटा किती घेतो, थिटा घेतो आपण 0. तर कॉस 0 केव्हा येईल, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू 0 केव्हा येईल हे आपल्याला माहिती आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू ही 0 केव्हा होईल, कॉस थिटा का 0 कन्सिडर केलं आहे कारण वॉटर रेस्टमध्ये. मग कॉस थिटा 0 केव्हा येईल, ज्या वेळेस हा जो थिटा आहे हा किती डिग्रीचा असेल, 90 डिग्रीचा. मग कॉस 90 जर असेल तरच काय असेल, कॉस थिटाची व्हॅल्यू 0 असेल. मग कॉस थिटा आपण इथे घेतलंय, कॉस थिटा जर आपण 0 घेतलाय, हा जो कॉस थिटा जो आहे आपण किती घेतलाय, 0 घेतलाय. पण हा कॉस थिटा 0 केव्हा असेल, जेव्हा थिटा किती असेल, 90 असेल. म्हणजे याचाच अर्थ की हे जे लिक्विड आहे, हे जे वॉटर आहे, हे वॉटर परपेंडिक्युलरली फोर्स एक्झर्ट करणार आहे कशावरती, मग हा सरफेस असेल, हा सरफेस असेल किंवा बॉटम असेल सॉलिडचा. तर त्या सॉलिडच्या सरफेसवर किंवा बॉटमवर हे जे लिक्विड आहे, हे लिक्विड कसा फोर्स एक्झर्ट करणार आहे, परपेंडिक्युलर, लाईक दिस. वाय परपेंडिक्युलर, कारण कॉस थिटा आपण किती घेतलेला आहे, 0. का घेतलेला आहे कॉस थिटा इज इक्वल टू 0, कारण वॉटर कोणत्या कंडिशनमध्ये आहे, रेस्टमध्ये. आणि कॉस थिटा 0 केव्हा कोणत्या कंडिशनला असेल, ज्यावेळेस थिटा किती असेल, 90 असेल. म्हणजे आपल्याला इथं थिटा जो आहे हा कसा मिळालेला आहे,
इथं आपल्याला मिळालेलं आहे 90 डिग्री. मग त्याच्यामुळेच आपण काय कन्क्लूड करू शकतो की लिक्विड एक्झर्टेड प्रेशर ऑन द सरफेस ऑफ सॉलिड ऑर द बॉटम ऑफ सॉलिड परपेंडिक्युलरली. ओके, हे झालं त्याचं सविस्तर एक्सप्लेनेशन की हे जे लिक्विड आहे हे वॉटर सरफेसला हे जे लिक्विड आहे हे सॉलिड सरफेसला फोर्स कसा एक्झर्ट करतो, तर फोर्स कसा एक्झर्ट करतो परपेंडिक्युलरली. ओके.